कर्म दोन पद्धतीचे, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. त्या वेदविहित कर्माचे सुद्धा 4 प्रकार शास्त्रानं सांगितले. एक आहे प्रायश्चित्त कर्म, दुसरं आहे काम्य कर्म, तिसरं आहे नित्य आणि चौथं आहे नैमित्तिक. पापाच्या क्षालनार्थ जे केलं जातं त्या कर्माला प्रायश्चित कर्म असं म्हणतात. काहीतरी मनामध्ये कामना ठेवून, इच्छा ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. आणि जे रोज नित्य आपण करतो, मग उठल्यानंतर स्नान असेल, उठल्यानंतर मग देवाची पूजा असेल, मग ते वडीलधाऱ्या माणसाचं दर्शन असेल, व नित्य कर्मामध्ये जी जी कर्म येतात त्याला नित्य कर्म असं म्हटलं जातं. आणि नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात, ते नित्यच असतं, पण काहीतरी त्याला नैमित्तिक निमित्ताची पूट दिल्यानंतर ते नैमित्तिक कर्म होतं. नैमित्तिक कर्म, मग त्या नैमित्तिक कर्मामध्ये आपल्याला श्राद्ध, ग्रहण, देवा संतांच्या पुण्यतिथ्या आणि तथा देवाच्या जयंत्या, हे सगळे प्रकार नैमित्तिक कर्मामध्ये मोडतात. कर्म तर नित्याच असतं, पण काहीतरी निमित्ताचं त्याला पूट लागत असतं. स्नान तर आपण रोजच करतो, विशिष्ट धर्मामध्ये जुम्मा का जुम्मा करतात असं म्हणतात बरं का, पण हिंदू धर्मामध्ये स्नान केलं जातं. आता काही काही लोकांना स्नानाचा सुद्धा कंटाळा आहे बरं का. बरीचशी मंडळी माझ्या आयुष्यात मी पाहिलीत की जे 2-2 दिवस स्नान करत नाहीत, आहेत, असू द्या. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज स्नानाची पद्धती, त्याला नित्य कर्म असं म्हणतो. पण तेच जर स्नान जर प्रयागराज ला जाऊन केलं तर जास्त कितीक पटीनं फळ देणार आहे. आणि म्हणजे प्रयागराजला केला तर केलं, जाऊन स्नान गंगेमध्ये केलं, त्रिवेणी संगमावर केलं तर ते पुण्यदायी. पण त्यातले त्यात जर कुंभमेळ्यामध्ये जर स्नान केलं तर त्याचं पुण्य कितीक पटीनं जास्त आहे. म्हणून तर आता जो 12 वर्ष आता जो कुंभमेळा झाला प्रयागराजला, भयंकर गर्दी होती महाराज. 22 किलोमीटर ट्रॅफिकच्या रांगा होत्या, एवढी भयानक गर्दी. आणि आता ते रील्सचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. एखाद्या वेळेस ते व्हायरल झालं ना महाराज, पण ट्रेंडिंग बनून जातं, तिकडं लोकांची जाण्याची धाव जास्त आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे ते राजस्थानमध्ये खाटू श्याम बाबाचं आता ते सध्या आहे बघा. लोक एवढे पळायला लागलेत. कोणीतरी रील मध्ये भाऊ असं सांगितलं की आता असं नाही आहे, आहे ते जी जी इच्छा घेऊन भगवंताकडे जातात तो भगवान पूर्वीत असतो. की व्यापारामध्ये जर वृद्धी पाहिजे असेल, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण पाहिजे असतील, तर तुम्ही खाटू श्यामला जा. खाटू श्यामला गेल्यानंतर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. मग सगळे लोक आता त्या खाटू श्यामकडे जायला लागली, त्या बोलायला लागली मला तिकडे जायचं नाही. पण मला सांगायचंय काय, कर्म नित्याच आहे, पण काहीतरी निमित्ताचा पूट देऊन ते कर्म जास्त फळ देणार असतं, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं. आणि आज भगवान दत्तात्रयाचा अवतार दिन आहे. आणि ही सेवा कशामध्ये येते, कुठल्या कर्मामध्ये येते, ती नैमित्तिक कर्मामध्ये येते. आणि नैमित्तिक कर्मामध्ये असणारी सेवा आज आपल्या वाटेला आलेली आहे. खर तर भगवान या भूतलावर अवतार धारण करत असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे, संत या ठिकाणी स्वतःहून येत असतात. जीवाला यावं लागतं आणि भगवंताला आणावं लागतं. भगवान अवतार धारण करतो. आता अवतार या शब्दाचा अर्थ काय? अवतार या शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणं. याचं नाव आहे अवतार. विठ्ठल करतो, काय कारण आहे त्याचं? बरं, मुळात अवतार कशा करता धारण करतो याची मीमांसा तर आपल्याला करायचीच आहे. भगवान या ठिकाणी अवताराला येतात. मग अवताराला येतात तर येऊन काय करतात? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अवतार अवतार विश्वतारावया धरी
अवतार विश्वतारा वया अवतार धारण करतो. कोण करतो अवतार धारण? तर या जगामध्ये शास्त्र असं सांगतं, या जगामध्ये दोन पदार्थ आहेत. अस्मिन पदार्थो ही द्विविधा मूर्तंच अमूर्तमेवच. या जगामध्ये दोन पदार्थ आहेत. त्यालाच आपण माया ब्रह्म म्हणतो, ज्याला आपण दृश्य म्हणतो. हे असे नाव जरी वेगळे असले, क्षेत्रज्ञ ज्याला म्हटलेले नाव जरी वेगळे असले, तर अस्मिन पदार्थो ही द्विविधा. आपण त्याला साध्या भाषेमध्ये एक पदार्थ आहे जड आणि दुसरा पदार्थ आहे चेतन. मग अवतार कोण धारण करतो? जडाला अवतार धारण करता येतो का? तर जडाला अवतार धारण करता येत नाही. का? अवतार धारण करण्याकरता दोन गोष्टी असाव्या लागतात. एक असावा लागतो संकल्प आणि दुसरा असावा लागतो प्रयत्न. संकल्प असावा लागतो आणि संकल्प निर्माण झाल्यानंतर त्याच्याकरता प्रयत्नही करावे लागतात. जडाला संकल्पच नाही, जडाला मुळात संकल्पनाची संवेदनाच नाही. त्याच्याकरता गुरुवर्य बाबा उदाहरण सांगत असतात, राऊत बाबा. माणूस रस्त्यानं जायला लागला तर रस्त्यानं जाता जाता ठेच लागते आणि ठेच लागल्यानंतर काय लागलो? अहो तो दगड होता, दगड मला काय झाला? लागला किंवा ठेच लागली. आता दगड कसा लागेल? दगड तुमच्यापर्यंत आला होता का? दगड आपल्यापर्यंत येत नाही, आपण दगडापर्यंत जातो. मला सांगायचंय काय, जडामध्ये संकल्पाची संवेदना नसते. जड अवताराला येऊ शकत नाही. मग अवताराला कोण येतं? अवताराला येतो चेतन. आता चेतनामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत, ज्याला आपण एक प्रकार आहे ब्रह्म, दुसरा पदार्थ आहे त्या ईश्वर ज्याला म्हणतात, आणि तिसरा प्रकार आहे जीव. हे चेतनामधले प्रकार आहे. मग अवताराला कोण येतो? जीव अवताराला येतो का? तर जीव अवतारालाच येत नाही. कारण मुळात जे खाली आहे ते अवताराला कसं येईल? कारण जीवाला अविद्या ही उपाधी लागल्यामुळेच त्याला जीव हे नाव पडले. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना आणि अविद्या नावाची उपाधी त्याला लागल्यामुळं जीव मुळात खालीच आहे. आणि अवतार या शब्दाचा अर्थ आहे अवतरती ते अवतार. हा वरून खाली येणं, याचं नाव काय आहे? अवतार. जीव पहिलाच खाली आहे. जीवाला खाली येण्याची जीव पहिल्यांदाच खाली आलेला आहे. त्याच्यामुळं जीव अवताराला येऊ शकत नाही. दुसरा प्रकार चेतनामधला आपण केलेला होता, ज्याला ब्रह्म म्हणतो. ब्रह्म अवताराला येत नाही. अवताराला कोण येतं? त्याला ईश्वर असं म्हणतो. त्याला माया ही उपाधी लागली आणि माया ही उपाधी लागल्यामुळे त्याला ईश्वर ही संज्ञा प्राप्त झाली. मुळात भेदाचेही दोन प्रकार शास्त्राने केले. एक आहे वास्तव भेद आणि दुसरा आहे औपाधिक भेद. काहीतरी उपाधीनं प्राप्त झालेला भेद त्याला औपाधिक भेद असं शास्त्रामध्ये सांगितलं. एका जणानं समुद्राचं पाणी शास्त्री महाराज भरून आणलं, बाटलीमध्ये आणलं. आणि समुद्राचं पाणी बाटलीमध्ये भरून आणून एका जणाला प्रश्न विचारला, का रे बाबा, समुद्रातलं पाणी आणि या बाटलीतलं पाणी वेगळं काय एक आहे? काय उत्तर? वेगळं काय एक आहे? बोला ना, वेगळं काय एक आहे? एकच आहे. मग एक असलं तर मग बाटलीतल्या पाण्यामध्ये नाव चालवता येते का? बोला. समुद्रामध्ये ते रिसॉर्ट काहीतरी बनवलं जातं बघा, कुठं ते वेगळ्या देशामध्ये लोक फिरायला जातात, तिथे ते समुद्रामध्ये बंगले, म्हणजे समुद्राचं पाणी बनवून तिथं ते बंगले बांधले जातात. मग समुद्राचं पाणी आणि बाटलीतलं पाणी जर एक असेल तर बाटलीतल्या पाण्यातही बंगला बांधता आला पाहिजे. बंगला बांधता येतो का ना? पाणी एक तर बांधता आलं पाहिजे. नाही, त्याच्यात काय आहे? भेद आहे. पण कशाचा भेद आहे? उपाधीचा भेद आहे. त्याच पद्धतीनं ईश्वर, जीव, ब्रह्म हे सगळे एकच आहे, पण त्याच्यामध्ये भेद कशाचा आहे? त्याच्यामध्ये काय? उपाधीचा भेद आहे. ईश्वराला माया ही उपाधी लागली आणि माया उपाधी लागल्यामुळे त्याला नाव प्राप्त झालं ईश्वर. जीवाला अविद्या उपाधी लागली म्हणून जीवाला जीव नाव प्राप्त झालं. ब्रह्माला उपाधी नाही, निरुपाधिक आहे ते. मग ईश्वर अवताराला येत असतो. ईश्वर काय करतो? अवताराला येतो. अवताराला येतो कोणा करता येतो? चला गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान म्हणतात, अहम युगे युगे संभवामि, मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो. तुलसीदासजी बाबा म्हणतात, जब जब होए धर्म की हानी बाढ़ ही
असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर हे कृपानिधी सज्जन पीरा मंगल भवन मंगल हारी नवहु सुद शरथ चिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. बाबा म्हणतात जब जब होय धर्म के हानी ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस प्रभू अवतार धारण करत धर्म रक्षावया अवतार ऐसे आपुल्या पायी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार ऐसे आपुल्या पायी आपुल्या पायी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार कैसे आपुला पाळीसी भक्त जना. से भक्त जना आपुला पाळीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार कैसे भक्त जना आपुला पाळीसी जना. आपुल्या पाळीसी भक्त जना. भगवान अवताराला येतात धर्मरक्षा वया अवतार घेसी. प्रत्येक अवताराचा हेतू एक आहे की दृष्टाचं निर्दाळन आणि भक्ताचं रक्षण. पण या दत्त अवतारामध्ये जरा भूमिका वेगळी दिसते. या अवतारामध्ये दृष्टाचं निर्धारण केलं नाही महाराज. हा अवतार साधूचा अवतार आहे. खरं तर संतही अवतरीत येतात, संतही अवताराला येत असतात. जसा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे, जसा तुकोबऱ्यांचा अवतार आहे, तसा दत्तप्रभूंचाही अवतार आहे. या दत्तप्रभू ज्यावेळेस अवतरित झाले त्या अवतारामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये असं कुठं पाहायला मिळत नाही की दृष्टाचं निर्दाळन केलं. म्हणून या ठिकाणी नाथ महाराजांनी जे शब्द वापरले ते अतिशय गोड आहेत. नाथ महाराज म्हणतात धरी अवतार विश्वतारावया. विश्वतारावया विश्वाचं तारण करण्याकरता दत्तप्रभूंनी अवतार धारण केला. तारावया मग कशात बुडायलंय जग? तारावं कोणाला लागतं? जे बुडतंय त्याला काय करावं लागतं? तारावं लागतं. मग कशात बुडायलंय जग? दुःखामध्ये, दुःखाच्या सागरामध्ये हे सगळं जग बुडून चाललंय. कशाचं दुःख आहे? कशाचं दुःख? अनेक दुःखे सांगू केते सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण महाराज म्हणतात या संसारामध्ये किती दुःख आहे. जन्माचं दुःख, बालपणाचं दुःख, तारुण्याचं दुःख, म्हातारपणाचं दुःख. महाराज ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये जन्म दुःख जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या पदावर बोलत असताना एका आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत दुःख ज्ञानोबरायांनी त्यावरती मांडले. ज्ञानोबरायांनी जरा या पदावर बोलत असताना ज्ञानोबरा इतकं गोड बोलतात. जरा म्हणजे वृद्धपण. वृद्धपणाचं किती दुःख भयानक असतं असं म्हणतात. आषाढ महिन्यामध्ये 2 डोंगरातून एखादा झरा पाझरावा. 2 डोंगर ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबरा म्हणतात 2 डोंगरातून जसा एखादा झरा पाझरावा तसं 2 ओठातून म्हातारपणी लाळ गळायला लागतात. ज्ञानोबराय म्हणतात म्हातारपणी अशी अवस्था होते जसं माता माऊली स्वयंपाक करण्याकरता जुन्या काळामध्ये चूल आणि त्या चुलीच्या शेजारी ते खरकट पाणी जाण्याकरता एक खड्डा असायचा जुन्या काळामध्ये. आणि त्या खड्ड्यामध्ये जसं ते खरकट पाणी बुडबुड्या त्याच्यावर यायच्या, ते बुडबुड्या तसं ज्ञानोबराय म्हणतात म्हातारपणी याची अवस्था होते. तैसीची इये नाकाडे ज्ञानोबराय म्हणतात बिडबिडती म्हातारपणाचं दुःख. आणि म्हातारपणाचं दुःख सगळ्यात मोठं जर दुःख कोणतं असेल तर मृत्यूचं दुःख आहे. आणि मरणाच्या दुःखातून, जन्म मरणाच्या दुःखातून हे बुडत असलेलं जग तारण्याकरता दत्तप्रभूंचा अवतार. उधराया आले दिन जना, उधराया आले दिन जना, उधराया आले दिन जना, उधराया आले दिन जना.
अनंत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. उद्धराया आले, दत्तप्रभूंचा अवतार. विश्व तारावया बुडत असलेलं जन, दुःखाच्या शोकाच्या महासागरात बुडत असलेलं जन, हे विश्व तारण्याकरता दत्तप्रभूंचा अवतार झाला. मग दत्तप्रभूंचा अवतार झाला, मग कसा झाला त्याची कथा आपल्याला पाहायची. 12:30च्या दरम्यान आपल्याला पुष्पवृष्टी करायची. त्यानंतर अभंगाचा राहिलेला भाव, त्याचा विचार आपण करूया. एकदा भगवान शंकर पार्वतीच्या जवळ दत्त आख्यान सांगायला सुरुवात करतात. भगवान शंकर म्हणतात, ऐक पार्वती, या जगामध्ये त्रैलोक्यामध्ये महान पतिव्रता जर कोण असेल तर अनसूया आहे. महाराज, अनुसयेचं नाव घेतल्याबरोबर पार्वतीला वाईट वाटलं. माझ्या देखत माझा नवरा दुसऱ्याचं वर्णन करतोय. पार्वतीला आला राग, आणि पार्वतीला राग आल्या तर खरं सांगतो पार्वती, ऐक, या जगामध्ये त्रैलोक्यामध्ये महान पतिव्रता जर कोण असेल तर ती फक्त अनुसया आहे. तिनं ऐकलं नाही. नाही नाही मालक, मीच पतिव्रता आहे. ते म्हणले, नाही, माझ्या सांगण्यानं कळत नाही ना. मग नारदाच्या सांगण्यानं तुला कळेल. नारद येतील, आणि नारद आल्यानंतर तुला सांगतील की या जगामध्ये सगळ्यात महान पतिव्रता कोण आहे. आठवण काढल्याबरोबर, नारदाची आठवण काढल्याबरोबर, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. जगातले पहिले वार्ताहर, पत्रकार हे नारद महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि महाराज हे असे वार्ताहर आहेत, या वार्ताहराला, या पत्रकाराला भूतकाळातलंही कळत. या वार्ताहराला, या पत्रकाराला भविष्य काळातलंही कळत. आता जे पत्रकार आहेत ना, खरं तर यांना फक्त स्तंभलेख काय असतो एवढं म्हणायचं, आणि तुम्ही फक्त स्तंभलेख लिहून दाखवा असं म्हणा. हे पत्रकार फक्त नावाचे, कृपया टीका नाही. बरेचसे त्याच्यातले ज्ञानीही असतील, पण बऱ्याचशा पत्रकाराला स्तंभलेख काय असतो हे सुद्धा माहित नाही. पण हे नारद महाराज असे आठवण काढल्याबरोबर नारद महाराज तिथं प्रगट झाले. पार्वती आईसाहेबानं स्वागत केलं. संत घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत करावं. पार्वती आईसाहेबानं स्वागत केलं. नारदजी, मी माझ्या मालकाच्या मुखातून असं ऐकलंय की या जगामध्ये सगळ्यात महान पतिव्रता कोण आहे, तिचं नाव आहे अनसूया आहे. खरंय का ते? आईसाहेब, तुम्हाला रागता येणार नाही ना? रागता येणार नाही ना? का हो? नाही, असं म्हणतात की खरं बोलल्यानंतर सख्या माईला राग येतो. तुम्हाला राग येत नसला तर मी सांगतो. काय खरं सांगू का, या जगामध्ये अनुसयेसारखी महान पतिव्रता कुणीच नाही. बर, मग आम्ही, अहो तुम्ही पायाची बाहुली केली, पायाची बाहुली, पायामध्ये बाहुली बांधलीये, आणि तुमचीच नाही, सावित्री, लक्ष्मी, या तिघीच्या तुमच्या स्वरूपात्मक बाहुल्या बांधल्या. जुन्या काळामध्ये असं होतं की जर एखादा राजानं समोरच्या राजाला हरवलं की त्याची प्रतिमात्मक ती पुतळा पायाला बांधायचा, मग ते पायानं फरफटत चिखलामध्ये ते तशी पद्धत होती. अशी महान पतिव्रता आहे की तुमच्या तिघीच्या ते प्रतिमात्मक ते पुतळे केलेत आणि पायाला बांधले, आणि पायानं फरफटत ती पुढं चालते असं. बरं, मग याच्याकरता काय केलं पाहिजे? तिला कमीपणा करायचाय तिचा. आम्ही महान पतिव्रता हे जगामध्ये सिद्ध करायचंय. महाराज, पत्न्या देवाच्या होत्या, पण द्वेष, ईर्ष्या संपलेली नव्हती. म्हणून या जगामध्ये माणूस कितीही मोठ्या पदावर असला आणि अंतःकरणातले दोष जर निघून गेलेले नसतील तर बाहेरच्या अंगाला काहीही महत्व नाही, काही महत्व नाही. काय केलं पाहिजे? मग तिचं पातिव्रत्य भंग केलं पाहिजे. कशाने केलं पाहिजे? तुमच्या मालकाला भिक्षा मागण्याकरता पाठवा, आणि भिक्षा मागण्याकरता पाठवल्यानंतर नग्न होऊन भिक्षा दे अशी मागणी करा, तर मग तिचं पातिव्रत्य नष्ट होईल. ठीक आहे. लगेच स्वारी ब्रह्मलोकामध्ये आली. ब्रह्मलोकामध्ये स्वारी आल्यानंतर ब्रह्मदेवानं स्वागत केलं, सावित्रीनं स्वागत केलं. या नारदजी या. काय आज वार्ता आत्ताच कैलासावरून आलोय. बर, काय झालं कैलासावर? अहो, मला पार्वतीनं प्रश्न विचारला की या जगामध्ये महान पतिव्रता कोण आहे, आणि मग मी तिला सांगितलं अनुसयेसारखी महान पतिव्रता या जगामध्ये कुणीही नाहीये. मग आम्ही, अहो तुम्ही पायाची बाहुली केलीये, तिथं जाऊन बघा. तिलाही ईर्ष्या निर्माण झाली. महाराज पुन्हा नारदजी गेले वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये आल्यानंतर
तिथंही स्वागत झालं नारदजीचं. काही काही माणसं असे असतात महाराज, कुठल्याही पक्षात जा स्वागत. म्हणजे आता तशी स्थिती आहे, पर पक्षात येण्याकरता काय करतील, गुवाहाटीला जातील आणखीन कुठं जातील सांगता येत नाही. आता जरी ते स्वागत असलं पण काही काही माणसं निष्ठावंत अशी असतात महाराज, म्हणजे कोणाचं वर्णन करायचं नाही. मी एकदा मंत्रालयामध्ये गेलो होतो काही कामानिमित्त. तिथे एक विरोधी पक्षातला आमदार आलेला होता. एक राजकारण करण्याची पद्धती आणि आपापसातलं प्रेम किती काही काही राजकारण्याच्या मनामध्ये असतं हे पाहण्यासारखं असतं. महाराज लोकांचा अवघड आहे अनुज महाराज. त्या महाराजाची गाडी जर पिडून इकडे येत असली ना, ते म्हणेन मी आंबेजोगाई मार्ग पलीकडे जातो. पण महाराज ते मी तिथं गेलो, मला सांगायचं, आणि गेल्यानंतर विरोधी पक्षातला आमदार, त्याला फोडण्यासाठी खूप प्रयत्न झालेले, पण निष्ठावंत माणसाचं वजन सत्ताधाऱ्यावर सुद्धा असतं महाराज. त्या मंत्र्यानं आपली खुर्ची दिली, 50 माणसं लाईनीला लागले होते सह्या करण्यासाठी. त्या 50 माणसाला बाजूला सारलं आणि त्याच्या कामावरती, त्या कागदावरती आधी सही केली. का तर त्याची निष्ठा, माणसं ते निष्ठावंत होते. नारद महाराजांचं असं कुठेही जा, दानवाकडे गेले तरी स्वागत, देवाकडे गेले तरी स्वागत, संतांकडे गेले तरी स्वागत, सगळीकडे स्वागत. तिथंही वैकुंठामध्ये स्वागत झालं. आणि लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, का हो नारदजी कस काय, सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग या तिघी जणीची आघाडी झाली. तिघी जणी एकत्र आल्या, युती म्हणा आघाडी म्हणा. मग तिघीनं सांगितलं की आता आपल्याला जर महान पतिव्रता जर सिद्ध व्हावं असं वाटत असेल तर आपल्या नवऱ्याला पाठवावं लागेल आत्री महाराजांच्या आश्रमावरती. आणि आत्री महाराजांच्या आश्रमावरती तिथं पाठवल्यानंतर तिचं पातिव्रत्य भंग करायला लावावं लागेल, तरच आपली खैर आहे, तरच आपला मोठेपणा सिद्ध होईल. नाही तर आपला मोठेपणा, आपण महान पतिव्रता आहोत हे सिद्ध होणार नाही. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये, आता थोडी कमी आहे, आता घरामध्ये बेडरूम आहे, किचन आहे, पाहुणे आले तर हॉल आहे, पण एका गोष्टीची कमी प्रत्येक घरामध्ये. पूर्वी ते होतं, पूर्वीच्या काळामध्ये कोपभवन नावाचं एक स्पेशल ते रूम होती. आता ते कमी आहे. कोपभवन म्हणजे राग आला की त्या रूम मध्ये जाऊन बसायचं आणि मग समजून चालाय की हे कशाचा तरी कोप आलेला, राग आलेला आहे. मग सगळ्यांनी तसं केलं की आपल्या मालकाला पाठवायचं कुठं, आत्री महाराजांच्या आश्रमावरती. आणि मग भगवान शंकर आले, पार्वती आईसाहेब जरा तोंड पडलेलं होतं. पार्वती काय झालं, बोल नका अजिबात. अगं झालं काय, आम्ही या जगामध्ये महान पतिव्रता आहेत हे सिद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर आत्री मुनींच्या आश्रमामध्ये जा, आणि आत्री मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन तिला मागणी करा, नग्न होऊन भिक्षा दे. असं जर असेल तर तुम्ही मला बोला, नाही तर अजिबात स्वयंपाक बी होणार नाही, अजून काहीच नाही, अजिबात बोलायचं नाही मला. तिन्ही घटना वैकुंठातही झाल्या, ब्रह्मलोकातही झाल्या. आणि मग तिकडे त्यांची आघाडी झाली आणि इकडे यांची युती झाली. तिन्ही देव एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर म्हटलं आता काय असतं, 3 हट्ट पुरवावे लागत असतात, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्ट पुरवावे लागत असतात. तर ते आता ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांना माहिती आहे. स्त्री हट्ट झालाय, लागलाय पाठीमाग. मग तिघही जण आले आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये. आणि आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तिन्ही देव आल्यानंतर आत्री मुनींनी त्यांचं स्वागत केलं. आश्रम ही एवढा सुंदर असतो. काय, जी साधू मंडळी ज्या ठिकाणी साधना करत असतात त्या साधनेचा त्या परिसरावर परिणाम होत असतो. आता या ठिकाणी मळा आहे, पण मळा वाटत नाही महाराज. का, हे मंदिर निर्माण झालंय, इथं टाळाचा आवाज आहे, इथं पोथी चालते, इथं सप्ताह होतो. या लहरी, त्याला पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतात, या पूर्ण लहरी परिसरामध्ये पसरलेल्या असतात. आणि इथं माणूस आला की त्याचं अंतःकरण प्रसन्न होत असतं. हा परमार्थाचा मोठा परिणाम आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि साधना करण्याकरता अशाच देशाची आवश्यकता आहे. विचारा भगवंताला, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम शैलाजिन कुशोत्तरम. ज्ञानोबराय त्यावर बोलत असताना तर एवढं गोड बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात तिथं कोणते पक्षी असावे, पाणी कसं वाहत असावं, वृक्ष कशा असाव्या, वेली कशा असाव्या, आसन कसं असावं, ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केलेलं आहे मला. तसं आश्रमातल्या त्या वाईब्स पूर्ण त्या आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये पसरायला लागल्यात. आता ते आश्रम नेमका कुठे मला याची नाही कल्पना, पण नर्मदा परिक्रमा करत असताना 2 वर्षापूर्वी पायी नर्मदा परिक्रमा करत असताना गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावरती अनुसयेचा आश्रम आहे.
तिथल्या माणसांना मी आख्यायिका विचारली. ते म्हटले जी घटना पूर्ण झालेली ती याच ठिकाणी आहे आणि तिथं अनुसयेची मूर्ती ही प्रगट झालेली, जमिनीतून प्रगट झाली नर्मदेच्या तटावरती. आश्रमात आले आणि आल्यानंतर स्वागत झालं. अनुसया समोर आली. देवतेला विचारलं, बोला काय पाहिजे? आम्ही मध्ये तर येणार नाहीत, पण आमची इच्छा आहे, आम्हाला भिक्षा पाहिजे. आणि ती भिक्षा अशी पाहिजे की नग्न होऊन आम्हाला भिक्षा पाहिजे. आश्चर्यचकित झाली महाराज अनुसया. मध्ये आली, आत्रे मुनींना विचारल्यानंतर आत्रे मुनी म्हटले, काही अडचण नाही, तू पतिव्रत आहेस, महान पतिव्रत आहेस, काही अडचण नाही, पण एक काम कर, यांना तू लहान बालक बनव. लहान बालक बनवून मग त्यांना भिक्षा दे. पादप्रक्षालन केलं आत्रे मुनींच, पाणी घेतलं आणि पाणी घेऊन अनुसया बाहेर आली. बाहेर आल्यानंतर या तिन्ही देवतेंच्या डोक्यावरती हात ठेवले आणि हात ठेवल्यानंतर 6 महिन्याचे बालक जसे असावे तसे हे तिन्ही देव बालक रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर लहान लेकराचं काय खाद्य असतं महाराज? दूध. आणि मग त्या तिन्ही बालांना अनुसयेनं मध्ये आणलं. मध्ये आणून स्तनपान करवलं, तृप्त केलं, 3 पाळणे बांधले आणि 3 पाळणे बांधून तिन्ही पाळण्यात तिन्ही देवाला ठेवलं आणि पाळण्यात ठेवून अंगाई गीत गाऊ लागले. आणि मग ब्रह्मदेवाच्या जवळ आले. ब्रह्मदेवाला तृप्त केलं स्तनपान करून आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, हे ब्रह्मदेवा, सृष्टीची उत्पत्ती करून 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 तुम्ही फार थकलात, तुम्ही आता आराम करा. विष्णू भगवंताच्या जवळ आले मधल्या पाळण्यामध्ये. आणि मधल्या पाळण्यामध्ये आल्यानंतर मधल्या पाळण्यात विष्णू भगवंताला म्हणू लागले, तुम्ही या जगाचं पालन पोषण करत तुम्ही आता फार थकलेले आहेत आणि तुम्ही आता आराम करा. खरं तर असं म्हणणारा आपल्या जीवनात कोणीतरी पाहिजे. तुम्ही आता थकलेत, तुम्ही आराम करा. काही काही पोरं असे पाहिलेत, बापाचं 70 वर्ष वय असतं तरी बाप काम करतो ना, हा मस्त मजा मारतो शिरसाळ्याला जाऊन, पण आल्यानंतर म्हणत नाही की बाबा आता तुमचं वय झालंय, तुम्ही आता आराम करा, जरा शेतात मी जातो. असं आयुष्यामध्ये आपल्या कोणीतरी असलं पाहिजे का तुम्ही थकलात, जरा आराम करा. तसं अनुसयेनं सांगितलं की तुम्ही आता आराम करा, सृष्टीचं पालन पोषण करून तुम्ही थकला असाल. रुद्रदेवाकडे आले, म्हणजे महेशाकडे आल्या. आणि महेशाकडे आल्यानंतर महेशाला म्हणायला लागल्या, ओ महेश देव, ओ रुद्रदेव, बोले बाबा, तुम्ही आता या सृष्टीचा संहार करून तुम्ही थकलेले असाल, तुम्ही आराम करा. आणि मग तिन्ही देवाला अनुसया मातेनं झोपी घातलो. इकडं महाराज वाट बघायला लागले या 3. कोण? महाविकास आघाडी. या 3 जणी वाट बघायला लागल्या. आणखीन काय खबर नाही, वापस आले नाही. त्यांना भिक्षा मागण्याकरता पाठवलंय, पातिव्रत्य भंग करण्याकरता यांना पाठवलंय. आणि आणखीन हे आपल्या वापस आले नाहीत. बरं, मोबाईलही नाही त्या काळात. मोबाईल फोन करायची सोय नाही, व्हॉट्सअपला चॅटिंगची सुविधा नाही, इंस्टाग्रामला DM टाकायची सुविधा नाही, काही सुविधा नाही ना त्या काळात. मग काय करावं? नारद महाराजही येत नाही तितक्यात. नारद महाराज प्रगट झाले. नारायण नारायण. या नारदजी या, काय झालं? तुम्ही गेलतात का नाही आत्रे मुनींच्या आश्रमात? अहो झालं काय तुम्हाला सांगू का? हा सांगा लवकर. आणखीन वापस आले नाही. झालं काय? अहो तुमच्या नवऱ्याला, तुमच्या पतींना त्या अनुसयेनं बाळ बनवलंय, बाळ. मग ते बाळ तिथंच, ते काय आता वापस येण्याची काही शक्यता कमी दिसते. महाराज ह्या 3 जणी पुन्हा आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये आल्या. आणि आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर फुलांचं करा वाट. विठाल या 3 जणी आत्री महाराजांच्या आश्रमामध्ये आल्या. आणि आश्रमामध्ये आल्यानंतर या 3घीचंही स्वागत आत्री मुनींनी केलं. आणि आत्री मुनींनी 3घीचंही स्वागत केल्यानंतर अनुसया बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर, आमचे हे आलेत का? आमचे हे आलेत का? हा आलेत ना. कुठे? हे काय? हे बालकाच्या रूपामध्ये 3 जणीनं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर 3 म्हटल्या, अनुसये आता आम्हाला घेऊन जायचं यांना. म्हणजे जा ना घेऊन, जा घेऊन. आता ओळखू येणार कसे? सावित्री म्हटली, मी जर यांना घ्यायला गेले आणि विष्णू आला तर काय करा? लक्ष्मी म्हटली, मी यांना घ्यायला गेले, रुद्रदेव आले आणि महेश आले तर काय करावं? लक्ष्मी म्हटली, मी जर यायला घ्यायला गेले आणि ब्रह्मदेव आले तर काय करावं? नेमकं काय करावं? 3 जणींनी
अनुसया मातेला प्रार्थना केली आणि म्हटले पूर्वी आमचे जसे पतिदेव होते तसे पतिदेव आम्हाला पुन्हा करून दे, आमचा अहंकार नष्ट झालाय. काय मायबाप, जगामध्ये सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर अहंकार आहे. असं म्हणतात माणसाला थोडा अभिमान असतो, अच्छा किया तो मैंने किया कहता है इंसान और बुरा सब करते है भगवान. असं म्हणतात की चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की देवानं केलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो माणसानं कधी मी केलं नाही पाहिजे. असं म्हणतात मैनाने मै ना कहो तो मोल भयो 10-20. लक्ष देऊ नाही का बरं. मैनाने मै ना कहो तो मोल भयो 10-20, बकरेने मै कियो तो कबीर कटावे शीश. कबीर महाराज म्हणतात बकर आहे बकर काय करतं माहितीये, मी असे गावात बरेच जण असतात. मी म्हणून सप्ताह सप्ताह पूर्वीपासून चालत आलेला आहे. या जगात गावात कुणी नसलं तरी ते सप्ताह चालू राहणं भगवंताचं काम आहे. म्हणून मला आल्यानंतर शास्त्री महाराजांनी खूप अतिशय उल्हासित अंतकरणानं भाऊ सांगितलं, या ठिकाणी सप्ताह चालू आहे. कधी मोठ्या प्रमाणात असेल, कधी लहान प्रमाणात. ते उत्सव बंद पडला नाही महाराज. उत्सव सुरू करण्याला महत्व नाही, तो उत्सव टिकण्याला महत्व. असं म्हणतात कठीण योगाहुनी क्षेम, अप्राप्तस्य प्राप्तिही योगाः, प्राप्तस्य परिपालनम क्षेमाः. अप्राप्ताची प्राप्ती होणं त्याला योग म्हणतात आणि जे प्राप्त आहे त्याचं परिपालन होणं त्याला क्षेम म्हणतात. म्हणून जे कार्यक्रम आहे तो टिकणं फार गरजेचं आहे. कधी कधी या अहंकारापायी अभिमानापायी कार्यक्रम बऱ्याच गावचे लयाला गेले महाराज. का तर फक्त कार्यकर्त्याच्या आधी. म्हणून मी नेहमी सांगत असतो मंडपात येत असताना जशी चप्पल आपण बाहेर काढून येतो ना मायबाप, तसा अहंकार सुद्धा बाहेर काढून आलं पाहिजे. जर मंडपामध्ये आपण अहंकार अभिमान जर बाहेर काढून जर या मंडपामध्ये आलो तर या परमार्थासारखा आनंद कुठंच नाही. माणसं ते चप्पल बाहेर काढतात आणि अभिमान मध्ये घेऊन येतात. मला सांगायचंय काय, अभिमान झाला होता या तिघी जणीला आणि या तिघी जणींनी प्रार्थना केली की आमचा अभिमान आमचा अहंकार नष्ट झालाय. अनुसये, या जगामध्ये आम्ही तुला कमी लेखण्याकरता हा सगळा प्रयोग केलाय. म्हणून माझं एक आव्हान असतं नेहमी, सप्ताह असो कुठला कार्यक्रम असो कीर्तन असो, ते कार्यक्रम विधायक तर असतोच, पण तो कार्यक्रम कोणाला कमी लेखण्याकरता नसला पाहिजे. बऱ्याच गावामध्ये असं आहे की त्या पार्टीनं मोठा सप्ताह केला मग आपण त्याच्यापेक्षा मोठा सप्ताह करू, त्यानं खोले महाराज आणले आपण इंदुरीकर आणू. तसं नसलं पाहिजे. ठीक आहे, आणा मोठमोठी माणसं आणा, विद्वान आणा, शेखर महाराज, भंडातात्या, गुरुवे राऊत महाराज, ही जयवंत महाराज बोलले सगळी मंडळी आणली पाहिजे. पण कोणाला तरी कमी लेखण्याकरता, कोणाच्या तरी ईर्षेबद्दल हे असं मनामध्ये नसलं पाहिजे. आणि अनुसया तिलाच म्हणतात की जिच्यामधली ईर्षा, द्वेष, मत्सर निघून गेलाय आणि भगवानही त्याच्याच घरी येत असतात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. भगवान येतो त्याच्याकरता आत्री आणि अनुसया. आत्री कोणाला म्हणतात? प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये या तीन गुणाचं प्राबल्य. त्या तीन गुणाचं वर्णन गुणत्रय विभाग योगोनाम भगवंतानं फार सुंदर केलं. कुठल्या गुणाचं कधी प्राबल्य जास्त असतं, कुठले गुण कधी प्रत्येक मनुष्य खरं तर ही सृष्टीच त्रिगुणानं बांधलेली. कधी सात्विक गुण वरी येतो, तमोगुण आणि रजोगुण खाली असतो. कधी रजोगुण येतो, तमोगुण आणि सात्विक गुण खाली असतो. कधी तमोगुण वर येतो, सात्विक आणि रजोगुण खाली असतो. हे सगळं चालू असतं अंतःकरणामध्ये. रजोगुण तमोगुण ही त्रिगुणात्मक पृथ्वी आहे आणि ज्याच्यावरती तिन्ही गुणाची सत्ता नाहीये त्याला आत्री म्हणतात. त्याला आत्री म्हणतात. आणि जिच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्या नाहीये तिला अनसूया असं म्हणतात. आणि मग तिघींनी प्रार्थना केली आणि प्रार्थना करून पुन्हा आत्री मुनींच्या पायाचं तीर्थ घेतलं
आणि पुन्हा देवांना लहान बालक असणारे पुन्हा त्या स्वरूपामध्ये आणलं. आणि स्वरूपामध्ये आल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि अनसूयेला म्हणत होते की आता तुला काय मागायचंय मागून घे, आम्ही प्रसन्न आहेत तुमच्यावर. त्यावेळेस अनसूया म्हटली की खरं तर आता तुम्ही या ठिकाणी बराच काळ आश्रमामध्ये राहिलात, तुमचा लळा मला लागलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही आता माझ्या पोटी अवताराला या. मग तिन्ही देवानं अनुसयेच्या गर्भाचा आधार घेतला आणि मग आत्रीची अनुसया गरोदर, मला ही फुलं द्या, आणि आत्रीची अनुसया गरोदर. आणि त्या काळामध्ये हेमंत ऋतू आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि पूर्णतिथी पौर्णिमा. या पौर्णिमेला आत्री आणि अनुसयेच्या घरी भगवान दत्तात्रयाचं प्रागट्यकरण झालं. बोल दत्तात्रय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ